ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, त्यात माने म्हणावे का? ओळखलं का मला? मैं सावित्री, होय सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटील यांची मी कन्या. अवघ्या 9 वर्षाचे असताना ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लगीन झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं, ज्या माणसाशी माझं लगीन झालंय तो काय साधा सुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य आहे. त्या काळी बायांना उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बायाच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातील माणसं बरी, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण त्यावर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. ज्योतिरावांच्या मनात शिक्षण हाच एक ध्यास असायचा. पण एका दिवशी ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड द होल हाऊस विल बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेर पडूच देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते घरी आलं की लगेच माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आलं आणि मला म्हणले, सावित्री मी तुला शिकवणार. मग काय झालं सुरू माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बेक, वेदविचार आणि बेसिक 6. असं करत मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. तशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेची पहिली शिक्षिका पण मीच आणि मुख्याध्यापिका पण मीच. शेळपाट्यासारखं जगलात ना तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात ना तर नाव होईल. पण त्या काळी समाज मात्र धर्मातच बुडालेला. धर्मात बुडालेला म्हणून खोल काय सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने जर शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? माणसासाठी धर्म असतो का धर्मासाठी माणूस? मी शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकलं, मी सहन केलं. चिखल फेकला, तेही मी सहन केलं. पण अचानक एक माणूस माझ्या समोर उभा राहिला. म्हणतो कसा, ए टवळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझ्या आबरू प्यारे आहे का हे शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं, आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानाच्या पत्नी आहोत. हे अशी घेतली काना खाली लावले, सुनावलं. आज आलास थोबाड फोडले, पण मात्र उद्या आलास ना तुझ्या रक्तानं ही धरती रंगवील. अहो, स्त्री कोणत्याही जातीची वा धर्माची असो, तिला नेहमीच अत्याचाराला बळी पडावं लागते. एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून काय तिने सती जायचं? तिचा नवरा वारला तिचं काय दोष? त्यामुळे आम्ही त्याच्यावर काम केलं. ब्रिटिश सरकारनं सतीबंदी प्रकाशन सुरू केलं. असंच बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सतीबंदी, केशवत या सर्वांवर आम्ही मात केली. कारण आनंद होता तो आयाबायांना शिकवण्याचा. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले. इतका अनर्थ फक्त एका अशिक्षणाने केले. म्हणूनच म्हणते, मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तो एकटा शहाणा होतो, पण जर एक मुलगी शिकली ना ती पूर्ण कुटुंबाला शहाणा करते. म्हणूनच म्हणते, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.